नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायतच्या ग्राहक गप्पा या पॉडकास्टमध्ये मी शर्मिला रानडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, जाहिराती ह्या आपल्याला सगळ्यांना बघायला आवडतात. त्यात इतकी छान पद्धतीने स्टोरी सांगितलेली असते की लगेचच आपण उत्सुक होतो आणि त्या वस्तू आपण घ्यायला जातो. पण या वस्तू घेताना आपण काय बघतो तर ती फक्त जाहिरात बघतो. त्याच्यातले दावे बरोबर आहे चुकीचे आहेत हा आपण विचारच करत नाही. पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपल्याला काय करायला हवं आहे? आपली जबाबदारी काय आहे की चिकित्सकपणे कुठलीही वस्तू खरेदी करणे. पण अशी वस्तू खरेदी करताना काय विचार करायला हवा? किंवा एखादी जाहिरात योग्य आहे अयोग्य आहे किंवा त्याच्यावर काय काम करायला हवं आहे, कुठे तक्रार दाखल करायला हवी आहे किंवा कशा पद्धतीने आपण त्या जाहिरातीकडे बघितलं पाहिजे आणि काही चुकत असेल तर त्याचं व्यवस्थित करून त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन काय करायला हवं आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मंडळी, मुंबई ग्राहक पंचायत एक अशी संस्था आहे जी ग्राहकांच्या रक्षणाचं, ग्राहकाच्या हिताचं आणि ग्राहकांना योग्य ती वस्तू मिळेल ह्याचं काम करत असते. आता जाहिरातींच्या विषयीसुद्धा मुंबई ग्राहक पंचायतनी खूप काम केलेलं आहे. कशा पद्धतीने करेक्टिव्ह जाहिरात करून घेतल्या किंवा सरोगेट ॲडव्हर्टाइजमेंटवर कशा पद्धतीने काम केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्याकडे आज गप्पा करायला आलेले आहेत आपल्या अनुराधाताई देशपांडे. अनुराधाताई, नमस्कार. नमस्कार. अनुराधाताई आपल्या मुंबई ग्राहक पंचायतच्या कार्योपाध्यक्ष आहेत. चळवळीचं काम त्या बघतात आणि इतरही त्यांच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. खरेदी समिती असू देत किंवा पेठ समिती असू देत, त्यांच्या अध्यक्ष आहेत त्या. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते एक एपिसोड असाच करावा लागेल. अनुताई, आज आपल्याला जाहिरातींविषयी आपण काय काम केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने हा विषय मुंबई ग्राहक पंचायतीने सुरू केला आणि अजून पण आपण इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपण या विषयाला धरून काम करतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. अनुताई, सगळ्यात पहिले मला सांगा की हा विषय जाहिरात हा कसा आपल्या पंचायतीमध्ये सुरू झाला आणि का असं वाटलं की याविषयी आपल्याला काम करायला गरज आहे? कसं आहे ना शर्मिला, मी थोडंसं हा प्रश्न जो मला विचारलेला आहेस तू, तुला मी थोडंसं मुंबई ग्राहक पंचायतीच्या थोड्या 90च्या दशकात घेऊन जाते तुला. 90चं दशक म्हणजे काय झालं होतं की आपल्या देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती. जागतिकीकरणाचे वारे व्हायला लागलेले होते. नवीन नवीन मल्टीनॅशनल कंपन्या भारतात यायला लागल्या होत्या. कुठल्याही कंपन्या तुमच्याकडे त्यांचं उत्पादन घेऊन ज्यावेळेला ग्राहकांसाठी पुढे येतात तर त्यावेळेला त्यांचा ग्राहकांपर्यंत पोचायचा मार्ग असतो तो म्हणजे जाहिरातींचा. आणि जाहिरात केल्याशिवाय त्यांचं उत्पादन आपल्यापर्यंत पोचूच शकत नाहीत. एका दृष्टीने आपल्याला जाहिराती हव्याही असतात, कारण आपण अगदी लहानपणापासून जाहिरातींचा युग हे आयुष्यभर निबंधसुद्धा लिहित आलो तेव्हापासून. म्हणजे जाहिराती काही कल्पना नवीन नाही आहे. पण त्याचं जे आक्रमक स्वरूप आपल्याला जे 90च्या दशकापासून बघायला मिळालं त्याच्यामधनं अशी कथा व्हायला लागली की आपली पूर्ण जीवनशैलीच बदलायला लागली, पूर्ण लाईफस्टाईलच बदलायला लागली, आपले विचार बदलायला लागले. उत्पादनं येत आहेत पण मग ती उत्पादनं आल्यानंतर प्रचंड स्पर्धा सुरू झाली त्याच्यातली. आणि मग माझं उत्पादन तुझ्या उत्पादनापेक्षा किती चांगलं आहे ह्याचे अतिरंजित दावे, चढेबडे क्लेम करणं आणि मग त्याच्यासाठी कसलाही आधार घ्यायला लागला. मग तुमच्यासाठी कितीही कायदे असले नसले तरी त्याचा कुठेही विचार न करताना जाहिरातींचं आक्रमण सुरू झालं. मुंबई ग्राहक पंचायत ही आपली संस्था जी आहे ती एका ह्याच्यावरती विश्वास ठेवते की ग्राहक कसा असावा, तो सजग असावा, तो सुजाण असावा, तो सुसंस्कृत असावा, तो संवेदनशील असावा आणि तो सुदृढ असावा. वा. आता ही जी पंचसूत्री आहे सकाराची किंवा आपण वरून सुरू झालेली म्हणावी त्याच्यातून, त्याच्यामध्ये हा जो माझा ग्राहक होता ना तो गोंधळला ह्या ह्याच्यातून, ह्या सगळ्या जाहिरातींच्या आक्रमणातून. आणि मग प्रश्न स्वतःलाच पडायला लागले की खरोखरच आजचा आमचा ग्राहक ह्या सगळ्या उत्पादनांनी सुदृढ राहणार आहे का, तो सुसंस्कृत राहणार आहे का, तो सजग राहणार आहे का? आणि उत्तरं फारशी काही पॉझिटिव्ह मिळत नव्हती, सकारात्मक मिळत नव्हती. आणि मग संस्थेच्या असं एक लक्षात आलं की संस्था जी वेगवेगळे काम करत असते, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते, त्याच्यात जाहिरातींचा फार मोठा भाग आहे. आणि जाहिरातींपासून ग्राहकाला सजग करायचं असेल
त्याचं कुठेही ग्राहकाचं गिऱ्हाईक बनवून द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी त्याला सुजाण व्हायलाच पाहिजे, त्याला सजग व्हायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला एक अशी कल्पना आली की मग आता ह्याच्यासाठी वेगळा विभागच पाहिजे. 1-2 जाहिराती म्हणजे त्यावेळेला आम्ही बंद केल्या. त्यावेळेला नाही असं नाही, आपले माझी सहकारी होती वर्षा राऊत होती त्याच्याबरोबर, ती काम करत होती त्याच्यातून. आणि 1-2 जाहिराती आल्या. कुठेतरी मद्याची जाहिरात आली, तिच्यामध्ये काहीतरी विचित्र दाखवलेलं होतं, मग ती जाहिरात बंद केली. एक जाहिरात झाली बंद. दुसरी जाहिरात आम्ही त्याच वेळेला एक एस एल वर्ल्डची जाहिरात आली होती आणि त्या एस एल वर्ल्डच्या जाहिरातीमध्ये म्हणजे एस एल वर्ल्ड म्हणजे त्यावेळेचं अम्युजमेंट पार्क आणि त्यावेळेला तिथे पण हे तिकिटाची रक्कम होती ₹75. 90च्या दशकातली गोष्ट आहे ही. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने दाखवलं गेलेलं होतं की माझे बाबा तुझ्या म्हणजे मला कसे एस एल वर्ल्डला घेऊन जातात, तुझे बाबा तर काय तुला राणीची बाग, हँगिंग गार्डन इथे नेतात. आता बघा गंमत कशी आहे की ज्या वेळेला ही गोष्ट सांगितली जाते आणि एस एल वर्ल्डचं महत्त्व विशद करताना आपली जी पारंपरिक जी प्रेक्षणीय स्थळं आहेत किंवा आपली पर्यटन स्थळं आहेत त्यांना हीन अभिरुचीचा किंवा त्यांना दुय्यम दर्जा दिला जात होता. आणि हँगिंग गार्डनलाही तिकीट नव्हतं आणि राणीच्या बागेला तर त्याहून तिकीट नव्हतं. अशा वेळेला एवढी मोठी रक्कम खर्च करून तिथे नेणं नवीन आहे. जाहिरात तुम्ही जरूर करा, पण त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्याला हीन अभिरुचीचं लेखू नका. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला समाजामध्ये अशी एक आर्थिकदृष्ट्या एक दरी निर्माण होत होती की ज्याचे वडील त्यांना त्या पार्कमध्ये नेतात ते काहीतरी ग्रेट आहेत आणि ज्याचे वडील तिथे नेऊ शकत नाहीत आर्थिक परिस्थितीमुळे ती मंडळी खालच्या दर्जाची आहेत. आता ह्या दोन्ही गोष्टी कशा होत्या, ही मुलांना नेण्याची गोष्ट होती. आता मुलांच्यात ज्या वेळेला आर्थिक दरी निर्माण होते शाळेमध्ये मुलं चर्चा करत असताना, तर त्यावेळेला हे असं बीज पेरणं हे योग्य नव्हतं. आणि ही जाहिरात आपल्या लक्षात आली ज्यावेळेला, त्यावेळेला आपण महाराष्ट्र टाइम्समध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि आपण त्यांना एक पत्र लिहिलं एस एल वर्ल्डच्या आहे ना की बाबा तुम्ही अशा पद्धतीची ही जाहिरात करताय आणि ग्राहक संरक्षण कायदा नवीनच आला होता त्यावेळेला आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीची जाहिरात करणं ही अनुचित व्यापारी प्रथा ठरते आणि असं जर झालं तर आम्ही तुम्हाला कोर्टात नेऊ शकतो. मंडळी नवीन होती त्यावेळेला आणि एवढी कायदेशीर लढाया वगैरे त्यांना झेपणाऱ्या नव्हत्या आणि आपलं पत्र गेलं. त्याच्यानंतर ही जाहिरात, मग त्यांनी माफी मागणारं पत्र त्यांनी लगेचच आपल्याला पाठवलं. त्यावेळेला पत्राचा जमाना होता, कारण त्यावेळेला एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली नव्हती. तर त्यामुळे त्यांनी ते कळवलं, त्याच्यातून ती जाहिरात बंद झाली. अशा ह्या सिंगल येणाऱ्या एक जाहिराती आणि वाढणाऱ्या त्यांचा प्रमाण हे सगळं बघितल्यानंतर लक्षात आलं की नाही, असं हे एकटं दुकटं एका जाहिरातींविषयी लढून चालणार नाही. ह्याच्यासाठी आपल्याला एक गट स्थापन करायला पाहिजे आपल्याला आणि त्याच्यानंतर मग मुंबई ग्राहक पंचायतीने ॲडवॉच क्लबची स्थापना केली. ॲडवॉच क्लबचं काम काय होतं की जाहिरातींवरती लक्ष ठेवायचं, अनुचित जाहिराती कशा आहेत, त्या समाजावर काय परिणाम करत आहेत. कारण शेवटी जाहिरात काय करत असते, तुमची संबंध जीवनशैली बदलत असते. आज माझं थालीपीठ खाण्याने मी आनंदित होणार होते, तर माझी एका क्षणात 2 मिनिट्स मॅगीने माझी जीवनशैलीच बदलली. मुलं म्हणायला लागली की मला नको आहे थालीपीठ किंवा मला उपीटही नको आहे, आई मला भूक लागली म्हटल्यानंतर मला 2 मिनिट्स मॅगी आठवायला लागल्या त्याच्यातून. अशा परिस्थितीत ज्यावेळेला आपण जातो आणि आपली जीवनशैली, बरं ती पण हेल्दी होती का? नाही. जे माझे पौष्टिक पदार्थ होते ते माझे बाजूला सारले जात होते, कारण त्या जाहिरातीमध्ये अशी चटपटीत आई दाखवली गेलेली होती की ती चक्क बाजूला करते ते पदार्थ आणि पटकन रॅकवरची मॅगी नूडल्सचं पॅकेट काढते आणि करून देते. असं प्रत्येक वेळेला लक्षात यायला लागल्यानंतर मग संस्थेने असं ठरवलं की आता एकट्या दुकट्या जाहिरातींविषयी लढणं हे खूप कठीण होणार आहे, कारण समाज मोठा आहे. आणि जाहिरातींच्या बाबतीत कसं असतं ना की उत्पादक जाहिरात करणारच, त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि ती करायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय ते उत्पादन आमच्यापर्यंत पण पोचत नाही. पण ते उत्पादन पोचवताना आम्ही कुठल्या पद्धतीने पोचवतोय? आम्ही हीन अभिरुचीचं उत्पादन पोचवतोय, आम्ही दुसऱ्या उत्पादनाला खालच्या दर्जा देऊन पोचवतोय तुमच्याकडे, आम्ही तुमची जीवनशैली बदलणारी जाहिरात करून तुमच्यापर्यंत तुम्हाला संबंध लाईफस्टाईलच बदलायला लावतोय. वेगवेगळ्या युक्त्या कृत्या सगळ्या चालल्या होत्या. हे आपल्या समाजाला फारसं काही पोषक वातावरण नव्हतं. त्याच्यामध्ये किती गोष्टींचा आपण म्हणजे उल्लेख करावा त्याच्यातून. आता कसं झालं आहे, आता आपण 21व्या शतकात पुढे आलेलो आहोत त्याच्यातून.
आपल्या भावना आपली ह्या सगळ्या आता काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तयार झालेल्या आहेत. पण ते जे दशक होतं त्यावेळेला नाही म्हटलं तरी आपला हळूहळू आपली उत्क्रांती होत होती त्याच्यातली. त्याही वेळेला जुन्या गोष्टींचा पगडा आपल्या मनावरती होता. त्याही वेळेला मद्याच्या जाहिराती करणं म्हणजे काहीतरी वेगळं प्रकार आपल्याला वाटत होता. संतती नियमनाच्या जाहिराती वेड्यासारख्या येऊन कोसळत होत्या आणि त्याही प्राईम टाईमला येऊन कोसळत होत्या तुमच्यावर. मुलं विचारत होती की हे काय आहे, ह्या गोळ्या कसल्या आहेत, मला पण ह्या गोळ्या पाहिजेत असं सांगणारी पण पिढी येत होती पुढे. अशा वेळेला काय असतं की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला त्याच्याबद्दल मुलांना काहीतरी काय ठेवतोय पुढ्यात त्यांच्या आम्ही. मला ज्यावेळेला एखादा कार्यक्रम बघताना जर तो फॅमिली प्रोग्रॅम चाललेला आहे, माझं मूलही माझ्याबरोबर बसून बघतं आहे आणि आईवडिलांना उत्तरं देणं हे जर खूप अवघडलेपणात जात असेल तर ह्या जाहिराती आपण स्वीकारायच्या का. आणि मग त्यावेळेला मग मुंबई ग्राहक पंचायती पुढे आम्ही हा एक ॲडव्हान्स क्लबनी प्रश्न मांडला की आपण ह्या सगळ्याच जाहिरातींविरुद्ध आपण जनमत संघटित करूया. कारण बऱ्याच वेळेला सगळ्याच लढाया तुमच्या कायद्याने लढायच्या नसतात. काही वेळेला तो जनमताचा रेटासुद्धा आपल्याला हवा असतो त्याच्यातून. म्हणजे कसं आहे की जाहिरातींकडे कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं आणि कुठल्या पद्धतीने त्यांना त्यांच्याशी लढायचं ह्याचीसुद्धा एक त्या वेळेचा एक निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. आणि त्यावेळेला संस्थेने निर्णय घेतला की नाही, जनमताचा रेटा हा ह्याच्यावरती झालाच पाहिजे. मग ही एकच जाहिरात घ्यायची का, नाही. मग आपण काय केलं, आपण साधारण मद्याच्या जाहिराती, संतती नियमनाच्या साधनांच्या जाहिराती, अश्लील जाहिराती, तंबाखू पान गुटख्याच्या जाहिराती, की ह्या सगळ्या जाहिराती तुमची जीवनशैली बदलवत होत्या, तुम्हाला वेगळ्या दिशेने घेऊन जात होत्या. ह्याच्यावरती संघटित जनमत एकवटायचं ठरवलं आणि आपण एक मोठी सह्यांची मोहीम हाती घेतली. आज मला सांगायला खरोखर अभिमान आणि आनंद वाटतो की त्यावेळेला म्हणजे ही 1994 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला अख्ख्या मुंबई ग्राहक पंचायतीचे सगळे कार्यकर्ते एकत्र झाले आणि आपण मोठी सह्यांची मोहीम राबवली. जवळजवळ 3-3.5 सह्या 2 दिवसामध्ये जवळजवळ आपल्याकडे जमा झाल्या. त्या कुठे जमा झाल्या, महिला स्पेशलमध्ये. महिला स्पेशल त्यावेळेला नवीनच झालेली ट्रेन होती आणि संस्थेच्या सगळ्या विभागातल्या कार्यकर्त्या संध्याकाळची ती ट्रेनमध्ये चढल्या आणि प्रत्येकीला आपलं म्हणणं काय आहे आणि आम्हाला का तुमची सही पाहिजे त्याच्यावरती त्यांनी जनमत एकवटलं. लोकांनी इतक्या भरभरून त्याच्यावरती त्या सह्या दिल्या आणि ह्या जवळजवळ 3,500-4 हजाराच्या सह्या त्यावेळेला आपण दिल्लीला केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रमोद महाजन होते त्यावेळेला, त्यांना आपण नेऊन दिलं त्यांना त्याच्यातून. आणि ह्याच्यातलं म्हणणं काय होतं आपलं की ह्या जाहिराती तुमच्या बंद झाल्या पाहिजेत, एवढंच आमचं मागणं होतं. बाकी काही त्याच्यावरचं मागणं नव्हतं. पण त्यावेळेला मंत्रालयाने त्याची दखल घेतली आणि त्याच्यानंतर ह्या जाहिराती पूर्णपणाने बंद नाही झाल्या, पण त्या ज्या स्वरूपात येत होत्या त्या स्वरूपाचं खूपसं त्यांच्यातलं काय म्हणतो ना आपण की त्या सौम्य स्वरूपामध्ये मग तशा यायला लागल्या. पण गुटखा तंबाखूच्या जाहिरातींविरुद्ध तर मग महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती मग टास्क फोर्सची नेमणूक केली. कारण त्याच्यामधून होणारं आजाराचं प्रमाण वाढत होतं. शालेय मुलांना त्याच्यामध्ये गोवलं जात होतं. मुलं पान गुटखा टॉयलेटमध्ये जाऊन लपवून खात होती. कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलं. आणि ज्यावेळेला हे अभियान उभं राहिलं त्यावेळेला टाटा कॅन्सर हॉस्पिटलपासूनचे डॉक्टर्स सगळे आपल्याबरोबर सहभागी झाले आणि त्यांनी त्याच्यातला संबंध माहितीचा जो एक आपल्याकडे डेटा दिला तो इतका भयानक होता की त्यावेळेला ह्या 3,500च्या सह्यांनी त्याच्यानंतर आपण जो गुटखा मुक्ती संग्राम म्हणून जी मोहीम हातात घेतली त्याच्यात 1,00,000 शाळकरी मुलांच्या सह्या आपण सरकारकडे पाठवल्या. हा संबंध जनमताचा रेटा देऊन ह्या जाहिराती आपण बंद करणं आणि मग त्याच्यावरती गुटखा उत्पादनावर बंदी आली. नंतर नेहमीचाच होतो तो प्रकार, तो परत होतं. कारण ह्याच्यातला एक मेसेज मात्र मला ह्या निमित्ताने सांगायला पाहिजे की कुठली गोष्ट एकदा केल्याने संपत नसते, त्याच्यासाठी लगेरोज राहायला लागतं आणि सातत्याने समाजाला सतत अशा ह्या यंत्रणा असतात ज्या तुमच्यावरती राज्य करत असतात त्यांच्या मागे लागायला लागतं. कारण त्यांच्या दृष्टीने एकदा केला, एकदा आदेश दिला, संपला असं होत नाही ना. पण आपल्यासारखा जो एक समाज आहे की जो एक सजग ग्राहक आहे किंवा सजग आपली चळवळीतली संस्था आहे, ह्या संस्थेला सुद्धा सातत्याने त्याच्यात लगे राहायला लागतं. तरच नाही तर मग परत थोडे दिवस होतं, परत आपलं येरे माझ्या मागल्या अशा पद्धतीने होतं. त्यामुळे ॲडव्हान्स क्लबचं जे काम सुरू झालं ते जनमत संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू झालं, कार्यातून सुरू झालं.
मग मध्ये मध्येच दुसऱ्या पण गोष्टी येतच होत्या, सिंगल जाहिराती येत होत्या. त्याच्यामधल्या काही जाहिराती होत्या त्या अशा होत्या की स्त्रीचं विकृत चित्रण करणाऱ्या होत्या. अत्यंत घाणेरड्या जाहिराती, म्हणजे इतकं की कळत नाही की मंडळी जाहिरातदार करतात कशा जाहिराती आणि त्याच्यासाठी ती मॉडेल कशी तयार होतात, हा आम्हाला पडलेला प्रश्न होता. एक जाहिरातीतलं मॉडेल होतं, म्हणजे मला हा मुद्दाम इन्सिडन्स इथे सांगायला आवडेल याच्यातनं, की एक मॉडेल होतं पूर्णपणे विवस्त्र अवस्थेमध्ये आणि गळ्यामध्ये एक मोठा अजगर घातलेला होता आणि जाहिरात कशाची होती तर ती एका बुटाची होती. काय संबंध? काय संबंध नाही. आणि ते कपल अशा अवस्थेमध्ये दाखवलेलं होतं आणि ते एका मोठ्या प्रसिद्ध इंग्लिश सिने मासिकाच्या मुखपृष्ठावरती होतं. आता वेळ इतका थोडा होता आता, कारण ते प्रसिद्ध झालं होतं. ते सर्क्युलेट जर झालं असतं, म्हणजे झालंच होतं त्याच्यातून, नाही असं नाही, पण तो जर वेळेसला जर त्यावेळेला आवाज उठवला नसता तर ती प्रथा म्हणून ती रिचवली जाते आणि ती तशीच पडून राहते त्याच्यामध्ये. सकाळी ते मासिक हातात आलं. दुपारी 2 वाजता ह्याच ग्राहक भवनमध्ये जवळजवळ 40 महिला कार्यकर्त्या जमल्या आणि हे मासिक घेऊन ते मासिकाच्या जिथून ते पब्लिश होत होतं फोर्टमध्ये, तिथे आपला मोर्चा गेला त्याच्यातून. आणि त्याच्यातून ते नुसतंच गेलं नाही तिथे मोर्चा, त्याच्यानंतर मग ते पोलीस कंप्लेंट झाली त्यांची. आपण पोलीस कंप्लेंट केली, कुलाबा पोलीस स्टेशनला पोलीस कंप्लेंट केली. मग तो खटला त्यांच्यावरती दाखल झाला. मग ते कितीतरी वर्ष तो खटला कोर्टामध्ये, हायकोर्टात चालू होता तो खटला. सांगायची गोष्ट अशी की आपली कार्यकर्ता म्हणून असणारी जी भूमिका आहे ना, ती खूप सतत लक्ष ठेवणारी आणि ती सजग असायला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला अशा गोष्टी खटकल्या पाहिजेत की हे म्हणजे मला काय त्याचं, मासिकात गेलं, मी काय इंग्लिश मासिक वाचत नाही, मला काय त्याचं, ही जी समाजाची भूमिका आहे ना, ही मला काय त्याची समाजाची भूमिका बदलली पाहिजे. येस, हा प्रश्न माझा आहे, माझ्या प्रत्येकाचा आहे आणि मी प्रत्येक ह्या चळवळीतला एक भाग आहे आणि त्याच्यामुळे माझं कर्तव्य ठरतं की ह्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा. तो एक घटना त्यावेळेला तशीच घडली होती, त्यामुळे ती एक झाली. दुसरी घटना अशीच घडली, असंच परत जाहिराती. आम्ही उत्पादन म्हणतात ना की ओरडून विकलं तर शिळी भाजीसुद्धा संपते आणि नाही ओरडला तर तुमची साजूक तुपातली मिठाईसुद्धा पडून राहील. जाहिरातदारांनी हे तंत्र बरोबर आत्मसात केलेलं आहे. एक दिवस अशीच गंमत झाली की रिक्षातून जाताना ठिकठिकाणी बोर्ड लागलेले होते, बलवीर पाशा को एड्स होगा क्या. पेपरमध्ये सुद्धा तीच जाहिरात. इकडे जातोय नाक्यावरती, तिथे कुठल्या तरी एका वृत्तपत्राची ती बदलं ते कात्रणवरती तिथे होर्डिंगमध्ये दिसते. संबंध मुंबईभर झळकलेले. तोपर्यंत कोण बलवीर पाशा, कसला एड्स हा रोगाचंही माहिती पण नाही ना, आणि कसं काय ह्या जाहिराती लागलेल्या आहेत आणि एवढी मोठी होर्डिंग्स लागलेली आहेत. म्हटलं हे काहीतरी विचित्र आहे हे प्रकार. ज्या वेळेला त्याचा शोध घेत गेलो, ॲडव्हॉर्स क्लबचे कार्यकर्ते आम्ही सगळे शोध घेत गेलो, त्यावेळेला लक्षात असं आलं की ही जाहिरात आहे, ही केवळ जनजागृतीची जाहिरात नाही आहे. बरं, त्याच्यात नंतर पुढचं म्हणजे त्याची ते काय होती, ती जाहिरातींची एक त्यांनी 20 दिवसांसाठी 21 दिवसांसाठी ती राबवलेली मोहीम होती त्यांची. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती त्याच्यात येत होत्या. दुसऱ्या दिवशी जाहिरात आली परत एका मराठी वृत्तपत्रामध्ये, त्याच्यामध्ये परत लिहिला होता, एका महिलेचं नाव घेतलेलं होतं, तिचं नाव ठेवलं होतं त्यांनी मंजुळा. तो ट्रक ड्रायव्हर दाखवलेला. तो ट्रक ड्रायव्हर रोजच मंजुळाकडे जातो. मंजुळाकडे जातो म्हणजे काय, ज्यांना कळतं त्यांना त्याचा अर्थ कळतो, ज्यांना नाही कळत तो त्याचा प्रश्न विचारतात की जातो म्हणजे काय. हे 3-4 दिवस ज्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्रामधनं जाहिरातींचं रोजचं वेगळी पद्धतीने यायला लागलं, त्याचा ज्यावेळेला आम्ही शोध घेतला त्यावेळेला लक्षात असं आलं की ही एका परदेशी कंपनीच्याने आणलेलं, मार्केटमध्ये आणलेलं संतती नियमनाचं ते साधन होतं आणि ते त्यांनी वापरावं जास्त लोकांनी आणि एड्सपासून त्यांना त्याची सुरक्षितता मिळावी ह्याच्यासाठी केलेली ही जाहिरात कॅम्पेन होती. आता ही जाहिरात करताना त्याच्यामध्ये त्या स्त्रीचा जो केलेला उल्लेख होता, म्हणजे स्त्री ही भोगदासी आहे, स्त्रीला कुठलंही कल्चर नाही, तिच्याकडे कोणीही कुठल्याही वेळेला जावं, अशा प्रकारचं जाहिरातींमधनं केले जाणारं वक्तव्य होतं. त्यावेळेला जी स्त्री आज अंतराळामध्ये जाते, जी स्त्री आज वेगवेगळी मोठी मोठी पदं भूषवते, आज समाजामध्ये स्त्रीला इतकं सन्मानाने आहे. आणि हे आजचंच नाही आहे,
अगदी तुम्ही गेल्या की तुम्ही आनंदीबाईंपासून तुम्ही बघितलं तर तेव्हा त्या महिला पहिली डॉक्टर झालेली ती स्त्री. आणि ह्या स्त्रीला जेव्हा तुम्ही इतक्या खालच्या लेवलला आणतात त्यावेळेला ह्यांचं काय करायचं आपण? समाजाने ह्यांच्या विरुद्ध आवाज उठवायचा नाही का? आपण त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची ठरवली. आधी पत्र पाठवायचं ठरवलं आपण, पण पत्राने ऐकणारी आणि थांबणारी ही मोहीम नव्हती. मग आपल्याला आपल्याच संस्थेमधून आपल्या ज्येष्ठ मंडळींनी आणि कायद्याचा आधार घेत, कारण स्त्रीसाठीचा जो कायदा आहे, स्त्रीच्या सन्मानाचा जो कायदा आहे, इनडिसेंट वुमेन्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट, की जो कायदा तुमचा नंतर मग म्हणजे अजूनही तो अस्तित्वात आहे, पण तो आता तुम्हाला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टसाठी सुद्धा तो जोडला गेलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कायद्यांचं एकत्रीकरण पण झालेलं आहे. त्याच्यातनं आपण त्या कायद्याचा आधार घेतला त्याचा आधार, आणि आपण सरळ राज्य महिला आयोगाकडे त्याची तक्रार केली. कारण ह्या कायद्याविरुद्ध तुम्हाला वेगवेगळ्या न्यायालयात तुमची होतीच त्याच्यातून, पण महिलांसाठीचा जो महिला आयोग जो आहे आपण त्याचा वापर केला. बऱ्याच लोकांना माहिती नसेल कदाचित की राज्य महिला आयोगाचं नेमकं काम काय आहे ते. पण राज्य महिला आयोगाचं हेही काम आहे की अशा पद्धतीचं जर तुमची स्त्रीला हीन अभिरुचीला जर तुम्ही आणत असाल, आणि तो कायदा सरळ सरळ सांगतो त्याच्यामध्ये की कुठल्याही महिलेचं कुठल्याही स्वरूपातलं हीन अभिरुचीचं चित्रण करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मग ते चित्रातलं असेल, ते तुमच्या होर्डिंगवरचं असेल, ते तुमच्या वर्णनातलं असेल, कुठल्याही पद्धतीने स्त्रीला अभिरुचीहीन पद्धतीने सादर करणं हा जर गुन्हा ठरत असेल तर येस, ही जाहिरात तशीच केलेली होती. आणि मग त्यावेळेला आपण ती महिला आयोगाकडे त्याची तक्रार केली. हिअरिंग झालं. मी त्यावेळेच्या माझ्या सहकारी आम्ही सगळ्या जणींच्याकडून त्यांनी ऐकून घेतलं. ह्याच्यात अत्यंत संवेदनशील महिला अध्यक्ष त्यावेळेला महिला आयोगाला लाभलेल्या होत्या, निर्मलाताई प्रभावळकर, आणि त्यांनी त्याची दखल घेतली. आणि ती जाहिरातीची मोहीम, आणि ज्यावेळेला ती जाहिरातीची मोहीम इथे आम्ही बोलत होतो त्याच वेळेला आपले कार्याध्यक्ष त्यावेळेला दिल्लीमध्ये होते, त्यांनी तिथे तो मुद्दा लावून धरला होता माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाकडे, कारण ती जाहिरात टी व्हीवरती पण येत होती. त्यामुळे त्याचाही आपण आधार घेतला होता. कारण तिथे सुद्धा परत कसं होतं की केबल टी व्ही नेटवर्क जो ॲक्ट आहे तो परत त्याच्याशी जोडलेला होता. तर त्यामुळे ती सुद्धा आपण त्यांच्याशी निगडीत केली. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला त्या जाहिरातींविरुद्ध आपण राज्य महिला आयोगाकडे ज्यावेळेला तक्रार केली त्यावेळेला त्यांनी त्याची दखल घेतली. आणि पुढे जवळजवळ 21 दिवस चालणारी ही मोहीम ती ताबडतोब थांबवण्यात आली. आणि त्यामुळे मला इथे सांगायला असं आवडेल ह्याच्यातनं की कसं असतं की योग्य वेळेला योग्य मार्गाकडे जाऊन तक्रार करणं हे सुद्धा आपल्याला ते जमलं पाहिजे त्यावेळेला. आणि त्याच्यासाठी आपली ग्राहक पंचायत, आपली मुंबई ग्राहक पंचायत मार्गदर्शन वेळोवेळेला कार्यकर्त्यांना करत असते. आणि त्या ह्याच्यातून ती जाहिरातसुद्धा आपण बंद केली. अशी सगळी कथा आहे. जुन्या आठवणींना त्यानिमित्ताने उजाळा मिळाला. या सगळ्या तुमच्या ओपनिंगमध्येच तुम्ही अगदी षटकार मारलेले आहेत आणि इतक्या काही ॲक्टिव्हिटीज मुंबई ग्राहक पंचायतीने केलेल्या आहेत, त्याची तुम्ही अशी धडाधड एक वर्णी लावून दिलेली आहे. पण नक्कीच आपलं काम इथे थांबलेलं नाही आहे. बऱ्याचशा आपण करेक्टिव्ह ॲड्स करायला लावलेले आहेत, तर त्याची काय ते गोष्ट सांगा. जरूर. परत ही जुनीच आठवण आहे, पण तरीसुद्धा सांगायला आवडेल, कारण आपण ही न्यायालयीन लढाई अगदी राष्ट्रीय आयोगापर्यंत जाऊन आपण ही जिंकलेलो आहोत. ही त्याचं पण असंच झालं की एकदा मी असंच एका रेल्वे स्टेशनवरती होतो आणि समोरून ट्रेन चालली होती. ट्रेन होती चर्चगेट टू विरार, आणि त्याच्यावरती भली मोठी जाहिरात होती. त्याच्यावरती एका क्रिकेटपटूंनी हातामध्ये बिअरची बाटली घेतलेली होती आणि तो म्हणत होता अब कोल्ड्रिंक आउट, अब कोल्ड्रिंक आउट. याचा अर्थ सरळ सरळ साधा होता की अब कोल्ड्रिंक आउट म्हणजे काय, की बाबा तुम्ही कोल्ड्रिंकला दूर करा आणि त्याच्या हातात असलेली बिअरची बाटली हे तुम्ही घ्या. आता मुंबई ग्राहक पंचायतीने सुद्धा अब कोल्ड्रिंक आउटचा नारा लावलेला होता, पण तो वेगळ्या पद्धतीने लावलेला होता. वेगळ्या पद्धतीने लावला होता असा की जसं मी मगाशी म्हटलं तसं की ज्यावेळेला जागतिकीकरणाचे वारे व्हायला लागले त्यावेळेला पेप्सी, कोला वगैरे सारखी उत्पादनं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आली. पूर्वी आपल्याला फक्त गोल्ड स्पॉट माहिती होता, नंतर ही उत्पादनं आली परदेशी कंपन्या घेऊन, आणि इतकं व्हायला लागलं शेवटी त्याच्यातून की इथे आपली संबंध जीवनशैली बदलवणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात व्हायला लागला. म्हणजे वाढदिवस असेल तर आम्ही बर्गर खायचा आणि पेप्सी प्यायचा किंवा कोक घ्यायचा,
अशी ही मुलांची डिमांड व्हायला लागली त्याच्यातून. बरं, पेप्सिको काय होतं? कृत्रिम शीतपेय आहे, अतिरिक्त शर्करा असलेलं आहे त्याच्यातून, कॅफीन आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते ताबडतोब न दिसणारे, पण ते स्लो पॉयझनिंगसारखे आहेत. आणि म्हणून आपण लोकांना काय सांगत होतो, आपल्या मुलांना सांगत होतो किंवा आपण आपल्या ग्राहकांना काय सांगत होतो की सुदृढ ग्राहक हा आपला ग्राहक चळवळीचा एक आपल्याला अत्यंत मानबिंदू आहे. तुमचं आरोग्य बिघडवणारी अशी शीतपेय न पिताना कोकम सरबत, लिंबू सरबत अशी सरबतं आपण घ्यायला, नारळ पाणी हे तुम्ही घ्या. आणि ही आपण त्याच्यासाठी आपण नैसर्गिक शीतपेय मोहीम राबवली. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला हे कुठे घेऊन चालले होते? कोल्ड्रिंक आउट, बिअरला जवळ करा. म्हणजे कुठून उठून आपण कशातून पडतोय. बरं, एक ट्रेन गेली, त्याच्यानंतर परत दुसरी ट्रेन गेली, तिच्यावरती पण तेच. त्याच्यात 3 जाहिराती आम्ही बघितल्या तशा जाहिराती. एक होती लंडन पिल्सनरची जाहिरात होती, एक दुसरी आणखीन इंडियाज नंबर 1 म्हणून ती एक जाहिरात होती. अशा 3 प्रकारच्या 3 वेगवेगळ्या लिकर ॲड्स आपल्याकडे त्या ट्रेनवरून जात होत्या. बरं, अंतर पण किती? चर्चगेट ते विरार. त्यामुळे ती मॅक्झिमम त्याचा जो रूट आहे तो त्यांनी घेतलेला होता. काय संदेश देत होतो आपण? बरं, त्याच्यामधून तो क्रिकेटवीर दाखवलेला होता. त्यामुळे क्रिकेटवीर म्हणजे तुमच्या कॉलेजमधल्या मुलांचं आराध्य दैवत. त्यामुळे मुलांच्यामध्ये ह्याच सवयी लावणं हे कितपत योग्य होतं? बरं, अजूनही आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट जो दारूबंदीसाठीचा आहे तो आहे. त्यामुळे उघड उघड तुम्हाला मद्याची जाहिरात करता येत नाही. आणि असं असताना ह्या कायद्याचं उल्लंघन करून ह्या जाहिराती होत होत्या. त्या जाहिराती बघितल्यानंतर म्हटलं नाही, ह्याला इथेच कुठेतरी सुरुवात आहे ना, इथेच थांबवलं पाहिजे. आणि त्याच वेळेला नेमका 1986 सालचा का मला वाटतं 2003 साली आपल्याकडे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये काही सुधारणा झालेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये करेक्टिव्ह ॲडव्हर्टिजमेंटची प्रोव्हिजन करण्यात आली होती. आणि आपल्या संस्थेचा एक नेहमी असा एक विश्वास असतो त्याच्यावरचा की ज्यावेळेला कायदा नवीन असतो त्यावेळेलाच त्याला एक शेप द्यायचा असतो. आणि तो काळाच्या कसोटीवर घासून बघायचा असतो की तो कितपत आपण जो अर्थ लावतो तो बरोबर आहे की नाही. म्हणून आपण ह्या कंपन्यांच्या विरुद्ध आपण तक्रार करायची ठरवली. आणि आपण त्या पद्धतीने आपण राज्य आयोगाकडे पहिल्यांदा तक्रार केली त्याची. आणि त्याच्यामध्ये आपण दाखवलं की कायद्याचा संबंध आधार घेऊन त्याची संबंध म्हणजे काय काय आहे. आणि आपण त्याच्यात काय जाहिराती असायला पाहिजेत, ह्या सोडून कुठल्या द्यायला पाहिजेत, म्हणून आपण त्यांना एक स्क्रिप्ट दिलं होतं. राज्य आयोगाकडे आपली तक्रारीची सुनावणी झाली आणि आपला मुद्दा मान्य झाला. कारण आपण तो कायद्याचा जो आधार घेतलेला होता ग्राहक संरक्षण कायद्याचा तो बरोबर होता त्याच्यातला. आणि त्यावेळेला न्यायाधीशांनी सांगितलं असं की ठीक आहे, ह्यांचं तर आपण त्यांना त्या जाहिराती बंद करायला लावूच, पण त्याचबरोबर सुधारित जाहिरातींची आपण मागणी केली होती. कारण ह्या जाहिरातींनी जो समाज मनावरती झालेला परिणाम होता तो पुसून काढणं आणि सुधारित जाहिरात करणं हे त्या कायद्याने अभिप्रेत होतं. आणि त्याप्रमाणे आपण 3 स्लोगन वेगळ्या करून दिल्या. आपणच करून दिली. अरे वा. नारियल पाणी, लिंबू पाणी, यही अपना राईट चॉईस. कारण त्यांनी म्हटलं होतं यही आहे अपना राईट चॉईस कुठला, तर ती त्यांची बियर, विस्की, ह्या सगळ्याच्या जाहिराती ज्या होत्या त्या पुसून काढण्यासाठी म्हणून आपण त्यांना ह्या जाहिरातींच्या 3 जाहिराती आपण करून दिल्या. आता त्या कशा करायच्या? तर त्यांच्या खर्चाने करायच्या. कोणाच्या खर्चाने? रेल्वेच्या आणि मद्य कंपन्यांच्या खर्चाने. आणि त्या संपूर्ण जेवढे काळ ती जाहिरात फिरत होती इथे त्याच रूटवर 8 दिवसासाठी तिथेच सुधारित जाहिरात करण्याची आपण मागणी केली. आपली मागणी ही मान्य झाली. आणि त्या ह्याच्याप्रमाणे ज्या वेळेला केसचा निकाल लागल्यानंतर त्या पुढच्या संबंध त्या रूटवरती त्या 3 ट्रेन्स ज्या होत्या की ज्या मद्याच्या जाहिराती घेऊन धावत होत्या त्याच ट्रेन्सवरती लिंबू पाणी आणि नारळ पाण्याच्या जाहिराती केल्या गेल्या. आणि त्याची अतिशय सुंदर कॅम्पेन झाली त्याच्यातील. आणि याच्यातून हा एक मुद्दा सिद्ध झाला की जर समाज मनावरती जर अशा काहीतरी विघातक जाहिरातींचा परिणाम होत असेल तर कायद्यामध्ये ती जाहिरात काढून टाकून नुसतीच बंद करणं नाही, नुसतीच पैशाचा दंडही नाही, तर तुम्हाला सुधारित जाहिरात करता येते. हा मुद्दा आपला तिथे प्रूव्ह झाला. अरे वा. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे की एखादी जाहिरात जर चुकीची होत असेल किंवा त्याच्यात काही त्रुटी असेल तर ती सुधारून शेवटी आपण हे आपलं एकीचं बळ दाखवलं, संस्था म्हणून आपण झगडलो,
केस फाईल केली, त्याच्यात जिंकलो आणि त्याच्यानंतर ती ऑर्डर येऊन नुसती ती ऑर्डर कागदावर न राहता त्याचं एक्झिक्युशन योग्य Execution पद्धतीने झालं. झालं आणि एक चांगला संदेश लोकांपर्यंत गेला. पोहोचला. आणि जाहिरात विश्वातली अजूनही ही सुधारित जाहिरातींची दुसरी केस झालेली नाहीये, हेही मला सांगायचं होतं की इथे सुद्धा मुंबई ग्राहक पंचायत नंबर 1 ठरली. अर्थातच बऱ्याच म्हणजे काय गोष्टींमध्ये मुंबई ग्राहक पंचायत ही नंबर 1 आहे आणि पुढेही असे नंबर 1 राहीलच. अनुताई, मला तर सांगा की लहान मुलांसाठी आपण शाळांमध्ये कन्झ्युमर क्लब चालवतो, तर कन्झ्युमर क्लबच्या माध्यमातनं लहान मुलांना कशा पद्धतीने आपण ह्या जाहिरातींचं महत्त्व पटवून देतो? कारण कसं आहे की जाहिरात म्हटलं की त्या जाहिरातीमध्ये सगळ्यात जास्ती कोणावर फोकस असतो, तर तो लहान लहान मुलांचा वापर केला जातो त्याच्यातला. लहान मूल लगेच ते त्याला त्याच्यातलं चांगलं वाईट कळत नाही, पण त्याला ती वस्तू हवी असते. तर लहान मुलांना जाहिरातींचं महत्त्व पटवून देणं याच्यासाठीची मुंबई ग्राहक पंचायतची एक छान मोहीम आहे, त्याच्याबद्दल सांगा. खूप छान मोहीम आहे. कसं आहे बघ, आपल्याला ना मोठ्या माणसांनी काही गोष्टी सांगितल्या तर ते आपल्याला पटत नाहीत, पण तेच एखादं लहान मूल सांगायला लागलं की ते इतकं गोजीरवाणं आणि इतकं छान सांगत असताना आपल्याला ते लगेच पटतं आणि आपण त्याला म्हणजे त्याचं मन मोडायचं नाही म्हणून आपण त्याला बळी पडतो. आता कसं ते कसं होतं दशक सगळं की लहान मुलांच्या मार्फत काही गोष्टी उत्पादनं तुमच्या समोर यायला लागली. मग मॅगीमध्ये 2 मिनिट्स मॅगीमधलं ते छोटं बाळ होतं त्याच्यातलं, किंवा तुमचं केलॉगच्या जाहिरातीमधलं सुद्धा लहान मुलंच होतं, किंवा कॅडबरीच्या ह्याच्यातलं सुद्धा ते लहान मुलंच होतं त्याच्यातलं. आणि मुलं ज्या वेळेला असं सांगतात ह्या गोष्टीचा आणि तो जो जाहिरातींचा पगडा आपल्या डोक्यावर बसतो, तर मुलांनाच पहिल्यांदा ह्या जाहिराती सजगतेने कशा बघाव्यात ह्याच्यासाठीचा आपल्या मनामध्ये एक विचार चाललेले होते. आणि त्यावेळेला युनिसेफच्या तर्फे एक जाहिरातींचा प्रोजेक्ट आपल्याला मिळालेला होता. आणि कारण कसं झालं होतं की चिली इथे आपल्या ह्याची कॉन्फरन्स भरलेली होती आपली कन्झ्युमर्स इंटरनॅशनलची, आणि त्यावेळेला फूड सेफ्टी हा एक विषय तिथे आलेला होता. आता ती फूड सेफ्टी कशातली असावी, तर इतर सगळ्यांच्या बरोबर खाद्यान्नांच्या जाहिरातींच्या मधनंसुद्धा फूड सेफ्टी होती त्याच्यामधनं, तो विषय होता. आणि लकीली आपल्याला काय मिळालं की आपल्याला एशिया पॅसिफिक रिजनमध्ये आपल्याला जाहिरातींचा सर्वे करायची संधी मिळाली की टी व्हीवरती ज्या खाद्यान्नांच्या जाहिराती केल्या जातात की ज्या जाहिराती तुमची लाईफस्टाईल बदलत आहेत, तुमची जीवनपद्धती बदलत आहेत, पण ती हेल्दी नाही आहे. त्यावेळेला ह्याचा सर्वे करायची आपल्याला संधी मिळाली आणि त्यानुसार आपण जवळजवळ 6 देशांचा, म्हणजे त्याच्यामध्ये मलेशिया, पाकिस्तान वगैरे अशी बरीच देश होते, बांगलादेश वगैरे, आपल्या जवळपासच्या 6 देशांचा, साऊथ ईस्ट ह्याच्यातल्या, त्यांच्या आपण खाद्यान्नांच्या जाहिरातींचं सर्वेक्षण आपण केलं. त्याच्यासाठी आपल्याकडून काही आहार तज्ज्ञांची मदत केली, काही सायकोलॉजिस्टची मदत घेतली, डॉक्टर्स लोकांची. कारण हा संबंध जाहिरातींचा जो परिणाम आहे ना, तो मुलांच्या मानसिकतेवरती पण होत होता. त्यांचं संबंध विश्वच बदलून जात होतं. त्यामुळे आणि मग त्याच्यातनं एक जो मुद्दा पुढे आला की ह्याच्यातून मुलांच्यातच जागृती करायला पाहिजे, कारण मुलं आईवडिलांवरती मुलांचा पण इम्पॅक्ट होतोय त्याच्यातून. मग आपण त्याच्यातून एक गुड ॲट बॅड ॲट स्पर्धा घ्यायचं आपण एक डिझाईन सेट केलं. त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये आपण काही जाहिराती आपण टी व्हीवरच्या आपण त्याच्या रेकॉर्ड केलेल्या होत्या, एकत्रित केल्या होत्या खाद्यान्नांच्या जाहिराती, आणि त्या जाहिराती आपण मुलांना दाखवतो. मग त्याच्यामध्ये नुसत्याच खाद्यान्नांच्या होत्या का, तर नाही, इतर काही गोष्टींच्या पण होत्या, काही खेळांच्या जाहिराती होत्या, काही म्हणजे सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिराती होत्या, आणि साबणाच्या जाहिराती होत्या, शॅम्पूच्या जाहिराती होत्या. आणि ह्याचा एक छोटासा स्लॉट आपण मुलांना दाखवायचो आणि मुलांना विचारायचो त्याच्यातून, बाबा रे ह्याची कुठली जाहिरात तुला आवडली आणि कुठली जाहिरात तुला नाही आवडली, ही जाहिरात का आवडली नाही आणि का आवडली हेही मुलांनी लिहायचं, अगदी थोडक्यात लिहायचं. आणि मला शर्मिला सांगायला खरं सांगू, आपण खूप मुलांना गृहीत धरतो, कधी कधी वाटतं की या मुलांना काय कळतंय, पण मुलं ज्या भाषेमध्ये व्यक्त होतात आणि मुलं ज्या पद्धतीने विचार करतात ना, ते बघितल्यानंतर मोठी माणसं खरोखर म्हणजे जाहिरात लागली की कुकर लावायला आत जाणारी मंडळी असतात तशी नसतात, ती एकटक नजरेने बघत असतात. आणि त्या मुलांनी इतकं छान म्हणजे अंजन आपल्या डोळ्यात घालता येईल अशा पद्धतीच्या जाहिरातींचं वर्णन लिहिलं. ही मला जाहिरात का नाही आवडली,
घने केस वगैरे काही नसतात, ते सगळं खोटं असतं, ती सप्लिमेंट लावलेली असते. अरे बापरे. हे ती ज्या वेळेला 5वी 6वीतली मुलं सांगतात त्यावेळेला ती मुलं किती चाणाक्षपणाने आणि किती बारकाव्याने बघतात, हा त्याच्यातून बाहेर आलेले रिझल्ट्स होते. आणि मग त्याच्यानंतर आपण असं ठरवलं की आपले कन्झ्युमर क्लब्स वगैरे जे आपण वेगवेगळे विषय त्या हाताळतो त्याच्यात जाहिरातींचा विषय हाताळताना हा प्रोजेक्ट आपण सगळीकडे राबवायचा. आणि सांगायला मला आनंद वाटेल की ज्यावेळेला पहिल्यांदा ही केली आपण स्पर्धा, त्यावेळेला त्यावेळच्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख आपल्याकडे बक्षीस समारंभासाठी आल्या होत्या. आणि त्यांनी त्याच्यावरती जे सांगितलं ते खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते म्हणाले की हा मुलांसाठीच का प्रयोग करताय तुम्ही, हा युनिव्हर्सिटीच्या करिक्युलममध्ये लावायला पाहिजे, कॉलेजच्या मुलांसाठी सुद्धा, कारण हा विषय फक्त लहान मुलांपुरताच मर्यादित नाही आहे, तर हा त्या मुलांनीसुद्धा हाताळावा, असा तो बघावा आणि विचार करावा त्याच्यातून. आणि आपण खरेदी करायला ज्यावेळेला बाजारामध्ये जातो त्यावेळेला जाहिरातींच्या या भुलभुलैयाला न भुलताना आपण अत्यंत डोळसपणाने कशी खरेदी करावी, ह्याच्यातले दावे खरे खोटे आहेत ते तपासून बघावेत, त्या निकषांवरती आपण खरेदी आणि आपण ग्राहकाचा गिराईक होऊ नये ह्या याच्यातून त्यांना मार्गदर्शन करावं, अशा सूचना त्यांनी त्यावेळेला केल्या. ह्या सगळ्या तुम्ही आधीचे म्हणजे जे काही उपक्रम संस्थेने राबवले होते त्याच्याबद्दलची माहिती सांगितली. आत्ता पण ॲडवॉच क्लबचं काम चालू आहे का, किंवा अजूनही काही जाहिरातींच्या तक्रारी आपण केलेल्या आहेत, तर त्याच्याविषयी थोडं सांगा अगदी थोडक्यात. कसं आहे ना, ॲडवॉच क्लबचं काम हे न संपणारं काम आहे. आणि त्याच्यासाठी ॲडवॉच क्लब असायलाच पाहिजे असं नाही की मी माझा कार्यकर्ता आणि समाजातला प्रत्येक घटक हाच खरा ॲडवॉच क्लबचा कार्यकर्ता आहे असं मी समजते त्याच्यातून, असा मी अर्थ लावते त्याच्यातून. कारण आज सकाळी उघडून पेपर बघितला, 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की ह्या मोठ्या मोठ्या सुपर मॉलच्या जाहिराती तुमच्या पुढ्यात डिस्काउंट सेल्स येतात. डिस्काउंट सेल्स एवढे आल्यानंतर साहजिकच आहे ओढा तिकडे जातो, कितीतरी तो डिस्काउंट सेलमध्ये खरेदी करताना मी खरोखरच योग्य डिस्काउंट आहे का, माझी आधीच ग्रँड रिडक्शन सेल आहे, नाही कळत त्याच्यातून. कधीतरी मी जाहिरात बघते की 2 दिवसामध्ये घराचं बुकिंग करा तर तुम्हाला त्याच्यावरती 1 तोळा सोनं मिळेल. 2 घरासारखी गोष्ट ज्या आयुष्यभराचं स्वप्न असतं ते 2 दिवसामध्ये कुठलाही मागचा पुढचा विचार न करताना जाऊन मी खरंच घर बुकिंग करायचं का, तो खरोखरच जेन्युइन बिल्डर आहे का, त्याचं नंतर मग घराचं काय होतं, तो वेळेवर मिळतं की नाही मिळतं, ह्या काय जाहिरातींचा हा प्रकार असतो हा सगळा त्याच्यातून. म्हणजे लहान मुलांच्या बरोबरच ज्यावेळेला मोठ्या माणसांनासुद्धा अशा प्रकारच्या जाहिराती ज्यावेळेला येऊन येतात आणि मती गुंग करून टाकतात. काही कालावधीसाठी का होईना आपलं डोकं सुन्न होतं आणि प्रलोभन आहे, मानवी स्वभाव आहे, तो धावणारच तिथे. आणि मग तिथे गेल्यानंतर खरोखरच मला योग्य माझ्या पैशाचं मूल्य मिळतं आहे का माझी फसवणूक होते, ह्याच्यासाठी जी सजगता पाहिजे ती कायमस्वरूपी आपल्यात असली पाहिजे. त्याच्यासाठी ॲडवॉच क्लब नसण्याची गरजच नाही, कारण माझी प्रत्येक कार्यकर्ता, संस्थेचा किंवा समाजातला प्रत्येक घटक जो आहे तो सजगच असणं त्याची आवश्यकता आहे त्याच्यातून. दुसरा भाग जो आपण म्हणतो की आज तुमची टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे, आज टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यातून काय आहे, हातामध्ये एवढ्या मुलांच्या हातामध्ये सुद्धा सतत मोबाईल आहेत. मोबाईलमध्ये तुम्ही यूट्यूब लावलीत की ज्या प्रकारच्या जाहिराती येऊन पडतात कार्यक्रमात, त्यांना कशाचं सोयसुतक नसतं. त्याच्यातून बघत असताना मूल काय बघतंय ह्याच्याविषयी मला कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही काही करणार आहोत का, की ह्या आगंतुकासारख्या जाहिराती माझ्याकडे का मला गरज नसताना येऊन पडत आहेत, काय मला सांगतायत त्याच्यातून. बरं, उत्पादनाच्याच जाहिराती असतील का त्या, नाहीत, त्या कशाच्याही असू शकतात. न विचारताना तुमच्या संबंध आयुष्यामध्ये त्यांनी शिरकाव केलेला आहे. त्यामुळे पुढचा जो काळ येणार आहे, जो टेक्नॉलॉजी इतक्या झपाट्याने पुढे चाललेली आहे, तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी तुमच्या समोर येऊन पडत आहेत, वेगवेगळे डिस्काउंट्स येत आहेत तुमच्यावरती, वेगवेगळी उत्पादनं जशी येत आहेत तसं त्याच्यात योग्य माहिती न देणारी उत्पादनंसुद्धा तुमच्या पुढ्यात येतातच आहेत ना त्याच्यातून. त्यामुळे आम्हाला किती सजग व्हायला पाहिजे ह्याच्यातून, किती जाणीवपूर्वक आमची खरेदी व्हायला पाहिजे त्याच्यातून, किती. आणि अशा वेळेला मी जी खरेदी करते त्याच्यातून माझी फसवणूक झाली तर मला कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायला पाहिजे तक्रार करण्यासाठी, का मी तक्रार करायचीच नाही आणि जाऊ दे झालं असेल म्हणून सोडून द्यायचं त्याच्यातून. हा सगळा इतका मोठा प्रश्न आहे, कारण ह्या जाहिरातींच्या मायाजालात आपण खूप गुरफटत चाललेलो आहोत. मग ते घर असेल, तुमच्या टुरिस्ट कंपन्या असतील, मुंबई ग्राहक पंचायतीला तर सगळ्याचा अनुभवच आहे ह्याच्यातून, कारण आपल्या तक्रार केंद्रात ह्या अशा कथा येतच असतात सारख्या. एखाद्या उत्पादनांच्या जाहिराती असेल, कुठे फ्रीज असेल, कुठे TV असेल, कुठे काय असेल,
किंवा तुमच्या कुरिअरच्या जाहिराती असतील किंवा तुमच्या आणखीन काहीतरी ऑनलाईन येणाऱ्या शॉपिंगच्या जाहिराती असतील, काही नाही काहीतरी तुमच्या ह्याच्यावरती रोजच्या रोज आक्रमण होतं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आम्ही खरोखर डोळस झालो नाही आणि आम्ही जर जागृतपणाने जर आमचे अधिकार वापरले नाहीत त्याच्यातून, तर पुढचं भवितव्य खरंच खूप कठीण आहे. जाता जाता ग्राहकांसाठी काय संदेश सांगाल? जनरल लोकांसाठी, आपले मुंबई ग्राहक पंचायतचे जे कार्यकर्ते किंवा जे मेंबर्स आहेत, सभासद आहेत, त्यांना तर या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत. आणि आपल्या ग्राहक तितुका मिळवावा या मासिकामधनं सुद्धा आपल्या अनेक लेख प्रसारित आपण करतो. वृत्तपत्रांमध्ये आपले कार्यकर्ते लेख लिहितात. त्यामुळे आपण एक पाऊल जरा पुढे आहोत. पण इतर ग्राहकांसाठी एक संदेश. नाही, ग्राहकांसाठी संदेश म्हणजे काय माहिती का, ग्राहक जागृती. ग्राहक जागृती हीच सगळ्यात मोठी व्हायला पाहिजे ह्याच्यामधून. आणि आपण एक म्हणतो ना की कधीतरी शंकासूर व्हा. येऊ देत तुमच्या पुढ्यामध्ये. जर ते मला कोणीतरी स्वस्त देत असेल, मला प्रलोभनं देत असेल किंवा मला 2 दिवसामध्ये एक नाणं सोन्याचं 1 तोळ्याचं मिळत असेल, तर ह्याच्या मागचा हेतू माझ्या लक्षात आला पाहिजे त्याच्यातून. त्यामुळे 10 प्रश्न मी समोरच्याला जर विचारले तर एखाद्या प्रश्नात तरी कुठेतरी त्याच्यात गडबड आपल्याला आढळून येतेच ना त्याच्यातनं. त्यामुळे आपल्याला सजगपणाने आणि सुजाणपणाने, कारण आता मी म्हटलं तसं की 5 सकार आहेत आपल्याकडे आणि तो ग्राहक तसाच असला पाहिजे. तो जर ग्राहक तसा असेल ना तर त्याची फसवणूक होणार नाही असं मी म्हणणार नाही, पण तिचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात तरी कमी झालेलं असेल. त्यामुळे सजग व्हा, सुजाण व्हा आणि आपले हक्क शाबित करा. खूप छान माहिती सांगितली अनुताई तुम्ही. धन्यवाद. इथे परत येत राहा. मला नक्की खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामधनं अनेक गोष्टी कळल्या असतील. कशा पद्धतीने एखादा मुद्दा आपण लावून धरतो, तो अगदी शेवटापर्यंत नेतो, त्याच्यातनं जे निर्णय येतात त्या निर्णयाचं पालन होते हे सुद्धा आपण बघतो. तर त्यामुळे आणि नुसती ग्राहक पंचायत नाही, तर जसं अनुराधाताईंनी सांगितलंय की प्रत्येक व्यक्तीने जागरूक होणं गरजेचं आहे. कारण शेवटी जाहिरातींना आपल्याला काही ऑप्शन नाही आहे. जाहिराती येतच राहणार आणि आता नवीन नवीन माध्यमातनं ते आपल्याला भेटत राहणार. आज आपण जितका वेळ आपल्या मोबाईलवर घालवतो तो टाईम पिरियड वाढत चाललेला आहे. कुठलंही तुम्ही ॲप बघा, तुम्हाला पेड नसेल तर ते जाहिराती तुमच्यावर अशा मारा केलाच जातो. तर त्यामुळे त्याला न भूलता थोडंसं सजग राहा, चिकित्सक राहा, विचार करा की अरे आपल्याला हे खरंच एवढं शक्य आहे का द्यायला, इतका % डिस्काउंट, 80% डिस्काउंट. पण तो 80 नसतो कधी, त्याच्यामध्ये खाली कुठेतरी अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं अप टू 80%. कधी जाऊन विचारा तुम्हाला 80% मध्ये काय मिळतं. काही मिळणार नाही. त्यामुळे अशा जाहिरातींना भुलू नका आणि सजग राहा, चिकित्सक राहा. अनुताईंनी मगाशी छान आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला आणि कुठेही तुम्ही फसू नये. नको त्या वस्तूंसाठी तुम्ही खर्च करू नये आणि जो तुम्हाला तुमचे योग्य वस्तू आहेत त्याच तुम्ही घ्या. जाहिरातींना भुलू नका. आणि आजचा आपला एपिसोड कसा वाटला तुम्हाला ते आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा. एखादा तुमचा असा काही प्रसंग तुमच्यावर आला असेल आणि तुम्ही ते अगदी तडीस नेला असेल, कुठे तक्रार केली असेल, तर तोही आमच्याबरोबर शेअर करा. आणि आपल्या एपिसोडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि जागरूक राहा. धन्यवाद.